तर आता फेब्रुवारीची सुरुवात होणार आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला फोन सुद्धा लावण्यात येत आहे, की सरांपासून म्हणजे 2026 आता जो हं, 2026चा हं. जो फेब्रुवारी महिना आहे, हं, तर हं. त्याचा सविस्तर अंदाज घ्या. म्हणजे फेब्रुवारीमध्ये कशी परिस्थिती राहणार? म्हणजे आपल्याला पाऊस पाहायला मिळेल का? मग पावसाच्या तारखा कोणत्या राहणार? मग गारपीट बी पाहायला मिळेल का? तर मग गारपिटीच्या तारखा कोणत्या राहणार? थंडी कशी राहणार? तर असे बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. तर सर तुम्ही सविस्तर 2026 व त्याचबरोबर 2026चा जो फेब्रुवारी महिना आहे त्याचा सुद्धा अंदाज द्यावा सर. नक्कीच, नक्कीच. तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देतो. प्रथम तुमचं मला आज कौतुक करू वाटतंय. हो, कारण की ज्यावेळेस तुम्ही रेकॉर्डिंग घेताय ना, त्यावेळेस तुम्ही जय शिवराय खूप प्रेमाने म्हणताय. बरोबर सर. त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि धन्यवाद सर. तुमच्या चॅनलचा 1,00,000चा टप्पा शिवरायांच्या आशीर्वादाने लवकरच पूर्ण हो. हो, हो. आता बरोबर सर. बघूयात आपण अंदाजाबद्दल, हो, की महाराष्ट्राची आता अशी गत झाली आहे, की आभाळ खूप येतंय, आभाळ निघून पण जाई नाही आणि कुठे मोठेतरी अपवाद घडतायत आणि हो. एका अपवादामुळे किंवा 2-3 अपवादामुळे पूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरणं किंवा असा धाक आहे हे सांगणं देखील चुकीचं आहे. बरोबर मग सर. ह्या रेकॉर्डिंगमध्ये काय सांगतोय हे लक्षपूर्वक ऐका, जेणेकरून तुम्हाला ही रेकॉर्डिंग अनेक शेतकऱ्यांपुढे पाठवण्यामध्ये सुद्धा बरे वाटेल. कारण की शेवटपर्यंत ऐकल्यास सगळ्या गोष्टी समजून जातील. हो, बरोबर तर आहे सर. बघा, सगळ्यात प्रथम महाराष्ट्राची जी स्थिती चालू आहे, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आभाळ येतंय, जिरतं पण, परत येतंय, परत जिरतंय पण, 1-2 ठिकाणी अपवाद घडतात. हं. आता जे काही मी तुम्हाला 1, 2, 3 तारखेचा जो काही पाऊस सांगितला आहे, तो फक्त 1-2 ठिकाणी अपवाद आहेत. हो. जेणेकरून मागच्यासारखं 1-2 ठिकाणी नुकसान वादळी वाऱ्यामुळे होऊ नये किंवा पाणी बंद करायला सांगितलं आहे किंवा वाऱ्याची स्थिती किंवा अचानक येणाऱ्या पावसाची स्थिती जिथे-जिथे गरमी आहे, हं. त्या-त्या भागांमध्ये असे प्रकार घडू शकतात, ही पूर्वकल्पना दिली आणि ते प्रकार सुद्धा नाशिकपासून अंदाजे 60 ते 70 किलोमीटर अंतरावरती उत्तरेस भागांमध्ये 2-3 टफ एरियाज बनण्याची शक्यता आहे. बरोबर सर. त्यानंतर धुळे जिल्हा, त्यानंतर हो. जळगाव जिल्हा असे अकोला, अमरावती हे 3-4 जिल्हे परत रिटार्गेटवरती अवकाळीच्या आहेत आणि ह्यामध्ये अपवाद घडेल अशी शक्यता आहे. बाकी हां. इथे सुद्धा मोठा धाक नाहीये. सगळ्याच भागांना वेठीस धरेल असं वातावरण नाहीये. हो. वातावरण बनणारे, परत विरघळणारे, परत बनणारे, परत विरघळणारे असेच ते जे वातावरणाचे संकेत आहेत. बरोबर. म्हणजे कुठलं समजून येतील. ज्यावेळेस तुमच्या भागांमध्ये गरमी, वारे शांत असणं, आभाळामधला जो अंधुकपणा आहे तो कमी असणं, त्याच वेळेलाच हे वातावरण उभारी घेतंय आणि हो. ज्यावेळेस तुमच्या भागामध्ये आभाळ खूप आलंय आणि धुरसटपणा तर त्यावेळेस घाबरण्याची काही शक्यता नाही. काही धुरसटपणामध्ये कोरडी धुळी असते आणि ती कोरडी धुळी आभाळाला डेव्हलप करू देत नाहीये. बरोबर आहे हं, सर. हं. आणि तर सर जे त्यामुळे काही ही हो. बोल बोला, बोला. आणि आणि सर जे काही आता समोरच्या तारखा आहेत समजा फेब्रुवारीच्या, तर मग फेब्रुवारीच्या कोणकोणत्या तारखामध्ये आपल्याला पाऊस पाहायला दिसेल? नक्कीच. आता 1, 2, 3 अशी तारीख आहे. हो. आता आजचं बी जो आपण शेड्यूल बघितलं 31 तारखेला वातावरण सदृश्य परिस्थिती जळगावमध्ये झालेली आहे. हो. इकडे नाशिककडे देखील अंधुक वातावरण ढगाळलेली परिस्थिती झाली आहे. एकंदरीत संपूर्ण भागात दिसायला लागली आहे. काही-काही बरोबर ठिकाणी सर. इकडे हो. सुद्धा. हो. सकाळच्या पारी आभाळ येणं, कुठेतरी धारा उतरणं आणि ते बंद पण होणं. हे 1-2 ठिकाणी होणारे अपवाद आहेत. पण आता हे जरी नाही सांगितलं, आता बऱ्याच जणांचा 2 अवस्थेमध्ये प्रश्न असतात, हो. की तुम्ही आभाळ सांगताय, पाऊस सांगताय, मग कुठे पडलाय? हे बरोबर. कुठं पडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, ते मोजक्या ठिकाणी आहे. एकंदरीत महाराष्ट्र खूप मोठा आहे. 36 जिल्ह्यांमध्ये आपण जे काही 2-4 जिल्हे सांगतोय, की आवर्जून ह्या जिल्ह्यांनी सतर्क राहायचंय. हो. बाकी मराठवाड्याला, दक्षिण महाराष्ट्राला म्हणावा असा धाक याच्यामध्ये नाहीये. 1-2 किरकोळ अपवाद शक्यता आहे, पण ती सुद्धा नामशेष आहे सध्याच्या काळामध्ये. मग बरोबर. थोडं सतर्क का राहायचंय? कारण की बघा, आपण ज्यावेळेस जळगावचं, ज्यावेळेस नाशिकचं, धुळ्याचं, नंदुरबारचं, त्याबरोबर जळगावसह खाली बुलढाणा, अकोल्याचं पण नाव घेतोय, वारंवार घेतोय. पण याचं कारण असं आहे, की जवळच असलेल्या राजस्थानमध्ये आजही पाऊस चालू आहे आणि इंदोर, भोपाळमध्ये वातावरण पूर्णपणे डब्ल्यूडीचं बनलेलं आहे. तिथे हो. गारपीट सदृश्य परिस्थिती आजही सक्रिय आहे. हं. पण त्या वातावरणाची आणि वाऱ्याची स्पीड पाहता आणि थोडं वारं दिशा बदलण्याचे चान्सेस देखील जास्त पाहता ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष दिलं ना, तर मग हो. याच्यात सर्वप्रथम रडारवरती येणारे जिल्हे कोणते असू शकतात? तर जळगाव, नंदुरबार आणि एकंदरीत अरबी समुद्रातलं मिळणारं बाष्प ज्याला पश्चिमी विक्षोभ म्हणतो आपण डब्ल्यूडीचे संकेत. त्या हो. बाष्पाचं प्रमाण डोंगराळ भागांमधनं थोडी ढगं डायव्हर्ट होऊन इकडे पडू शकतात आणि त्याचा पडसाद त्याचे उमटले आहेत मागील काळामध्ये सुद्धा. जरी महाराष्ट्र पूर्ण 98% सूट झाला होता, पण 2% भागांमध्ये तो अपवाद आपण पाहिलेला आहे आणि त्याची पूर्वकल्पनाही दिली होती, की बरोबर. महाराष्ट्रातल्या 98% शेतकऱ्यांना धाक नाही. या 2-3 दिवसात सुद्धा जवळपास 95% शेतकऱ्यांना धाक नाहीये. पण काही जिल्हे असे आहेत, तिथे गरमीची लेव्हल दुपारी 12-1 वाजता पाहायला मिळाली, तर त्यांनी सतर्क राहायचंय आणि विशेष असा आहे, की तारखा सुद्धा सांगितल्या 1, 2, 3 अशा त्या तारखांचा समावेश आहे. बरोबर आता सर. या पलीकडे जाऊन सांगतोय, की महाराष्ट्रामध्ये वातावरण पूर्ण क्लिअर हा देखील शेतकऱ्यांचा वारंवार येणारा प्रश्न होता, हो. की वातावरण पूर्ण क्लिअर पाहायला मिळेल.
पण ते जास्त दिवस टिकेल याची शक्यता कमी आहे. आता 5 तारखेपासून वातावरण थोडं मोकळं व्हायला दिसतं आहे. हो. पण लगेच 8-9 तारखेला परत ते वातावरणाचे षड्यंत्र दिसतं आहे. ते होत नाही की तुम्हाला मी मागे पण व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंगमध्ये बोललोय, की बरोबर. 19 तारखेनंतर पुन्हा एकदा फेऱ्या पडण्याची शक्यता आहे. हो. हं. आणि सर मग त्यामध्ये आपल्याला काही गारपीट वगैरे शक्यता पाहायला मिळेल का? गारपिटीचा अंदाज एक तंतोतंत जर द्यायचा झाला तर तो एक 7-8 दिवस अगोदर लागतो. हो. आता 19 फेब्रुवारी नंतर गारपीट होईल ही शक्यता सांगणं म्हणजे स्पष्ट चुकीचं आहे. आता बरोबर सर. आपण मार्च एप्रिलमध्ये गारपीट सांगतो. आता लोकांचे दोन्ही प्रश्न असतात. ह्या प्रश्नाचंही नीट समजून उत्तर द्यायलाच पाहिजे. हो. मग तुम्ही ज्यावेळेस मार्च एप्रिलमध्ये गारपीट सांगता तुम्ही तर म्हणता 8 दिवसावर अंदाज लागत नाही. बरोबर. ज्यावेळेस मार्च एप्रिलचा अंदाज सांगतो ना त्यावेळेस उष्णता ही फिक्सेबल असते. आता ही उष्णता फिक्सेबल नाहीये. हं. कधी संध्याकाळी गरमतंय, सकाळच्याला थंड लागतंय, कधी दुपारा कोमट ऊन लागतंय. असं का घडतंय? हे सगळं डब्ल्यूटीच्या पश्चिम विक्षोभच्या धुक्याचा प्रादुर्भाव आहे. पण ज्यावेळेस मार्च एप्रिलमध्ये ह्या गोष्टी अक्षरशः दिवसा जेवढं ऊन असतं त्याच्यापासून बनणारी बाष्प किंवा बर्निंग एरिया जो बनतो अरबी समुद्र असेल किंवा मग बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा असेल, त्या बर्निंग एरियामधलं बाष्प संख्या जी असते 80 मायक्रॉन पार होते आहे. आणि त्यामधनं येणाऱ्या ढगांची जाडी, त्या ढगांमधनं येणारे जे काही प्रकार असतात, अल्ट्रा सिरस असू द्या, सेप्टोकोलंबस असू द्या, या ढगांचं कधीही विलगीकरण होत नाही. जे आता होते. आता आपण पाहतोय सकाळी आभाळ निघतंय, कुठे जातंय, कुठे विरघळतंय हे पाहायला मिळत नाही. कुठे पाऊसही पडायला ऐकायला मिळत नाही बरोबर. सध्याच्या घडीला. हो. आणि त्यानंतर याच्यामध्ये असणारी जी काही कोरडी धुकं आहे, ह्या धुक्यामुळे ह्या ढगांचं विलगीकरण होतंय आणि कुठेतरी ते संपुष्टात येऊन नष्ट होतात. पण बरोबर आहे सर. ज्यावेळेस मार्च एप्रिलमध्ये या गोष्टी सक्रिय होतात, ते ढग, वादळी वारे किंवा धुळीमुळे तरी विखुरले जातात. पण ज्यावेळेस ढगांची संख्या अधिक असते त्यावेळेस गारपीट नक्की होते. आता मार्च एप्रिलचं जर आपण थोडक्यात जर बघायला गेलं रिपोर्टनुसार, हो. तर ही शक्यता दाट दिसते आहे मार्च एप्रिलमध्ये हं. आणि ह्या गोष्टी होणं शक्य दिसतात देखील आहे. त्यामुळे याची टक्केवारी आज घसरणीवर सांगितली जाते. मॉडेलनुसार जेव्हा जेव्हा आपण अभ्यासामध्ये दरम्यान पाहिलं आहे, त्यावेळेस मार्च एप्रिलचा शेतकऱ्यांना काय सांगायचंय किंवा किती टक्के गारपीट आहे किंवा कोणत्या भागांना राख आहे. धाक दिसतोय, पण वादळी वारे किंवा ह्याच्यामुळे डायव्हर्ट होणं किंवा त्याचं पुढे जाऊन जिल्हे टार्गेट करणं. तर एक्झॅक्टली जर सांगायचं म्हणलं तर खानदेश आणि विदर्भ याच्या टार्गेटवर मॉडेलनुसार दिसतोय आणि खालीकडे पूर्व विदर्भ दिसतो आहे. हो. पण ह्या गोष्टी आतापासून भ्रमात टाकणं म्हणजे चुकीचं आहे. बरोबर. त्यामुळे मार्च एप्रिलची गारपीट सर्वदूर नाही हे देखील व्यक्त करतोय आत्ताच्या दरम्यानच्या अभ्यासामध्ये. आणि ह्या 2-3 दिवसात जर घोळले आपण तर हे सांगतोय तुम्हाला की नाशिकच्या काही भागांमध्ये, खानदेशामध्ये काही भागांमध्ये आणि अकोल्यामध्ये काही भागांमध्ये पण टक्केवारी कमकुवत आहे. जसं बरोबर. मागे पाचोऱ्याला वगैरे भागात घडलं 1-2 ठिकाणी 1-2 गावांना 4-2 गावांना ते हो. अशी शक्यता आहे. पण हे टळण्याचं प्रमाण देखील कमी आहे कारण की सकाळच्या पाळीचा गारवा देखील आता वाढलेला आहे. बरोबर सर. आणि सर हं. शेतकऱ्यांचा एक मुख्य प्रश्न राहिलेला आहे तो म्हणजे थंडी. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांची जे कपाशी लावून शेतकऱ्यांनी जे गहू पेरलेले आहे, तर त्यांचे हं. आपल्याला प्रश्न येत आहे, की सर थंडी कशी राहणार मग फेब्रुवारीमध्ये? नक्कीच. ह्या थंडीचं उत्तर तुम्हाला जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या अगोदर दिलंय, की हो. डिसेंबर कालावधीमध्ये जी थंडी होती ती जानेवारीमध्ये पाहायला मिळणार नाहीये. पण 2-3 दिवसाला सकाळच्या पारी जाणवू लागेल. ती आता बरोबर. जाणवते सकाळच्या पारी. हो. पुन्हा फेब्रुवारीमध्ये असंच आहे. आभाळाचं वातावरण गेलं, की थंडी परत ॲक्टिव्ह होऊन जाईल. ती पण 2-4 दिवसासाठी परत आभाळ, परत ह्या गोष्टी होणार आहे. थंडी फक्त आभाळामुळं झाकलेली आहे. अन्यथा थंडी ही गेलेली नाहीये. थंडी अजून 1 महिनाभर थोडीफार राहील. पण आता असं झालंय, की आताचं जे वातावरण आहे पूर्ण मान्सूनच्या महिन्यासारखं दिसायला लागलंय. आभाळ येणं, गरमाट दिसणं आणि एक तर सौम्य वातावरण, उन्हाची तीव्रता म्हणावी अशी नाहीये. बरोबर पाहायला सर. मिळते काही काही भागांमध्ये ऊन जसं की जळगाव वगैरे भागांमध्ये आहे ऊन तिकडे. पण हो. उर्वरित महाराष्ट्र जर पाहिला आपण 95% तर तिथे म्हणावी अशी शक्यता दिसत नाहीये. बरोबर सर.